मला वाटतं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठा सर्वे 2,58,00,000 हाऊसहोल्डचा सर्वे केला। जवळपास 4-4.5 लाख लोक काम करत होते। प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विशेष सेल बनवला होता, विशेष विभाग बनवला होता आणि तिथून सर्व जो काही इम्पिरिकल डेटा जो आहे तो गोळा केला आणि मराठा समाज मागास कसा आहे हे आयोगाने सिद्ध केलं। आणि कारण मला आठवत आहे की जेव्हा देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री होते त्यांच्या मंत्रिमंडळात देखील मी होतो आणि त्यावेळेस 16% आरक्षण दिलं, मग 13 आणि 12% कोर्टाने ते निश्चित केलं आणि हायकोर्टाने ते ग्राह्य धरलं। हायकोर्टामध्ये आम्ही टिकवलं, परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यावेळेस जे काही पुरावे सुप्रीम कोर्टात द्यायला पाहिजे होते, ॲनेक्स्चर असेल, त्याचबरोबर आयोगाचा अहवाल असेल, त्याचबरोबर अनेक जे हजारो कागदपत्र देणं जे सुप्रीम कोर्टाला जे काही पुरावे आवश्यक होते त्यामध्ये तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला अपयश आलं आणि ते सुप्रीम कोर्टाने रद्दबातल केलं। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।